दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निकृष्ट दर्जाच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि हाच विषय दक्ष न्यूज नाशिकने वारंवार मांडला. अखेर या बातम्यांचा परिणाम झाला. पेठ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष करण करवंदे आणि मुख्याधिकारी विस्पुते यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारी, त्यांच्या भावना आणि त्यांच्या अपेक्षा सगळं प्रत्यक्ष ऐकून घेतलं. यावेळी नगराध्यक्ष करण करवंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की आदिवासी वस्तीत निकृष्ट दर्जाचं काम चालणार नाही. संबंधित ठेकेदारावर कारवाई होईल आणि रस्ता पुन्हा नव्याने चांगल्या गुणवत्तेत करून घेतला जाईल. आज प्रभाग क्रमांक 17 मध्ये पिंपळाच्या आळी या परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली. तक्रारदारांच्या अर्जानुसार जागेवरती बघितलं असता बऱ्याच अंशी काम खराब झालेलं आहे दिसून येत आहे. खराब कामाची जी आहे थर्ड पार्टी ऑडिट लगेचच केलं जाण्यासंदर्भातले पत्रव्यवहार देण्यात येत आहे आणि मटेरियल टेस्टिंगचे रिपोर्ट्स त्याचे मागवले जाणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी काम झालेलं नाही त्या ठिकाणी काम करण्यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराला सूचना देण्यात आल्या आहे. नगर परिषद प्रशासन, नगरपंचायत प्रशासन याबाबत सजग आहे. कंत्राटदाराकडून सदरचे काम चांगल्या क्वालिटीचे करून घेण्यात येते. मुख्याधिकारी विस्पुते यांनी या कामाची क्वालिटी कंट्रोल तपासणी होईल. जर काम निकृष्ट निघालं तर ठेकेदारालाच पुन्हा ते काम करावं लागणार असल्याचं सांगितलं. हे काम जर निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं असेल तर याची पूर्ण चौकशी केली जाणार असल्याचं नगरसेविका शीतलताई यांनी यावेळी सांगितलं. नमस्ते, माझं नाव शीतल राहणे. वार्ड क्रमांक 17 मी नगरसेविका आहे. वार्ड क्रमांक 17 मध्ये 10 लाखापर्यंतचा निधीचा जो एक निधी आलेला होता रस्त्याचा, तर त्या कामाची सुरुवात मागच्या 4 महिन्यापूर्वी त्यांनी PCC कामाने सुरुवात केली. त्यानंतर आता 3 दिवसापूर्वी कुणालाही म्हणजे मला कामाची कुठलीही पूर्व कल्पना न देता त्यांनी कामाची सुरुवात केली आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं त्यांनी काम केलेलं आहे. जसे इस्टिमेटमध्ये आहे त्याप्रमाणे कुठलंही त्यांनी काम केलेलं नाही आहे. त्यामुळे आमची मागणी हीच राहणार आहे की जे इस्टिमेटप्रमाणे आहे त्याप्रमाणे आम्हाला कामाची क्वालिटी द्यावा आणि आमच्याबरोबर आमच्या वार्डवाल्यांचं सगळ्यांचं समाधान करावं. या भेटीत पहिल्यांदाच आदिवासी वसाहती दोन्ही वरिष्ठ अधिकारी आल्याने येथील नागरिकांमध्ये समाधानाची भावना पाहायला मिळाली. आज आमचा आवाज खरंच ऐकला गेला. आम्हाला वाटते आमच्याही वस्तीत आता विकासाची किरण पोहोचली असल्याचं येथील नागरिकांनी व्यक्त होताना सांगितलं. पाहणी दरम्यान नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, शिवसेना पदाधिकारी, नगरसेविका, ठेकेदार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दक्ष न्यूज नाशिकच्या सातत्यपूर्ण बातम्यांमुळे प्रशासनाला जाग आली आणि अखेर अधिकारी स्वतः घटनास्थळी दाखल झाले. या पाहणीमुळे आदिवासी प्रभागात जागली नवी आशा, नव्या विकासाची उमेद आणि नागरिकांचा एकच आवाज, आम्हाला आश्वासनं नाही पाहिजे, आम्हाला दर्जेदार काम हवं आणि दक्ष न्यूज नाशिकने आमचा आवाज पोहोचवून न्याय मिळवून देण्याची पहिली पायरी पूर्ण केली. पेठ शहरातील आदिवासी वसाहतीला अखेर न्याय मिळणार का हे ठरेल क्वालिटी कंट्रोल तपासणीच्या निकालानंतर. पण या पाहणीमुळे नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे आशेचा किरण. विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ.